नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा। प्रस्तुत प्राप्त समयी सच्चिदानंद स्वरूप भगवान शिव परमात्मा एवं श्री 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 1008 जगद्गुरु फलसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांची कृपा प्राप्त करून अखंड विश्वाला दया क्षमा शांती यांचा संदेश देणारं तत्व वैराग्यमूर्ती समाधिस्थ संत लक्ष्मण महाराज यांच्या पवित्र समाधीला अनंत अनंत नमस्कार करतो। हा कार्यक्रम ज्यांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे असे शिवाचार्य रत्न विभूषित शतस्थल ब्रह्मी 108 वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमावली यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या आशीर्वादाने श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी या न्यायाने ते ज्ञान स्वरूप आहेत, करुणामय आहेत, कृपेचे आगर आहेत असे साखरखेडेकर बाबा यांच्या पवित्र चरणी अनंत अनंत साष्टांग प्रणिपात करून आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व ज्यांनी केलं तरुणा भाग्यवंता हा राष्ट्राला तारण्यासाठी तरुण आणि धर्माला तारण्यासाठीही तरुण पाहिजे आणि या दोन्ही गुणांचं नेतृत्व करणारं तत्व म्हणजे आमचे वैभवशाली असणारे धनानं वैभवशाली असणारे मित्र माझे खूप आहेत, पण ज्ञानानं वैभवशाली असणारा मित्र म्हणजे माझा शतस्थल ब्रह्मी 108 विश्व चैतन्य शिवाचार्य गुरुमावली यांच्या चरणीही अनंत अनंत नमस्कार करतो। आणि आमच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिन धर्म कार्यासाठी सदैव तत्पर असणारे या ठिकाणी ज्यांनी विना धारण केलेला आहे असे शतस्थल ब्रह्मी 108 शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमावली यांच्याही चरणी अनंत अनंत नमस्कार करो। रात्री ज्यांचं कीर्तन संपन्न झालं असे आत्मीय शतस्थल ब्रह्मी 108 सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज, काशीनाथ शिवाचार्य महाराज तथा या कार्यक्रमासाठी हरी आणि हराचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम। या महाराष्ट्राचं माहेर घर म्हणजे पंढरी आणि त्या पंढरीनाथानं अखंड विश्वाला संदेश दिलेला आहे की धर्म पंथ आणि संप्रदाय अनंत असतील पण धर्म पंथ आणि संप्रदायाचा उद्देश मात्र एक आहे। तव तत्वं न जानामि कीदृशोषि महेश्वर यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः। सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून देणारे सर्व पंथ आणि संप्रदाय आहेत आणि त्या त्या पंथातील संप्रदायातील विद्वज्जन या धर्मपीठावर उपस्थित आहेत, त्यांनाही नमस्कार करतो। आणि या ठिकाणी सुंदर असे गायक वर्ग आहेत, त्यामध्ये आमचे शिवभक्त परायण अवघी महाराज पन्नाशी असतील, शिवभक्त परायण जनार्दन महाराज बेंद्रीकर असतील, संप्रदाय घडावा म्हणून ज्यांनी पाठशाळा काढली असे आमचे महेश महाराज गिरके असतील, आमचे फलसिद्ध वैदिक वृंद पाठशाळेतील सर्व विद्यार्थी असतील, त्याचबरोबर पंचक्रोशीतून तथा लक्ष्मण महाराजांच्या समाधीवर प्रेम करणारे, श्रद्धा ठेवणारे, निष्ठा ठेवणारे या ठिकाणी उपस्थित असीम शिवभक्त असतील, शिवकीर्तनकार असतील, शिव प्रवचनकार असतील, माहेश्वर मंडळ असेल, यारे यारे लहान थोर। लक्ष्मण महाराजांचा प्रसाद हा जातीवाचक नाही, लक्ष्मण महाराजांचा प्रसाद हा पंथवाचक नाही, लक्ष्मण महाराजांचा प्रसाद
हा संप्रदाय वाचक नाही, तर लक्ष्मण महाराजांचा प्रसाद हा ऐक्य पदाला प्राप्त करून देणार आहे, ऐक्य पदाला प्राप्त करून. आणि म्हणून जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा. माझा स्वामी, काय सांगू मी माझ्या स्वामीचे उपकार, थोरावनी थोर केले मद. लक्ष्मण महाराजांचे उपकार शब्दामध्ये ते लिहिता येणार नाही. अहो साक्षात सरस्वती माता धरणीला कागद करून बसली, जंगलाला लेखनी करून बसली आणि समुद्राला शाही करून बसली. गुरुगुण लिखा न जाय, गुरुगुण आणि संत गुण लिहिता येणार नाही. एवढं गुणवंत तत्व म्हणजे शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. आणि त्यांचा साक्षात्कार दिन म्हणजे माघ पौर्णिमा. बघा, माघ पौर्णिमेला प्रयागराज येथे कुंभमेळा संपन्न होत आहे. त्या कुंभमेळ्यामधील गंगा पापहरण करणारी आहे, त्या कुंभमेळ्यामधील यमुना भक्ती प्रदान करणारी आहे, त्या कुंभमेळ्यामधील गुप्त असणारी सरस्वती ज्ञान प्रदान करणारी आहे. पण या ठिकाणी शिवसंत लक्ष्मण महाराज हे जे तत्व आहे, या तत्वामध्ये तुझ पाहता असं सांगितलं. गंगा पापम शशी तापम दैनम कल्प तरुस्तता पापम तापम च दैनम च हरती साधू संगती. लक्ष्मण महाराजांचं दर्शन घेताना दृष्टीला काय दिसलं पाहिजे? पाप ताप दैन्य हरण करणारं तत्व म्हणजे संत आहे, ज्ञान प्रदान करणारं तत्व म्हणजे संत आहे, भक्ती प्रदान करणारं तत्व म्हणजे संत आहे, नवे नवे कर्म प्रदान करणारं तत्व सुद्धा संत आहे. आणि म्हणून संतांचा अधिकार सांगितलेला आहे. संत देवाला ज्यावेळी भेटतात किंवा देवाची संवाद साधतात, त्यावेळी हातामध्ये धनुष्य घेतात, त्या धनुष्याला बाण लावतात. आणि म्हणून संतांनी सांगितले, भक्ती ते धनुष्य, वैराग्य ते दोरी. वैराग्य दोरी, ज्ञानबाण सोडून देवावरी. हा अधिकार कोणाला मिळतो? फक्त संतांना मिळतो. आणि म्हणून त्यांच्या दर्शनाची आशा आहे. आणि म्हणून संतांचं दर्शन, संतांची समाधी, संतांची दिव्यता सांगितली. चंदनम शीतलम लोके चंदनापि चंद्रमा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधू संगती. या ठिकाणी आले की माणूस शीतल होतो, म्हणजे माणसाचा वाकडेपणा निघून जातो. जे खळांची व्यंकटी सांडतो तया सत्कर्मी रती वा. अरे सत्कर्मामध्ये रती म्हणजे आवड वाढवायची असेल तर संगती कुणाची पाहिजे? संतांची पाहिजे. आणि त्या संतांची संगती लाभली तर प्रसाद कोणता मिळतो? संत संग ज्याला धला तीही लोकी मान्य.
संतांचा संग कसा आहे सत्संगती किम न करोति पुंसां मानवाला सत्संगती काय करू शकत नाही सांगितलं कामधेनूपेक्षा श्रेष्ठ संत संगती आहे एवढंच नाही चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ संत संगती आहे कारण चिंतामणी कामधेनू चिंतील ते कामना करील ते देते पण संत कामना रहित तत्व देतात आणि म्हणून त्या तत्वाला चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा तत्वाची प्राप्ती करायची असेल तर संत संगती अत्यंत महत्वाची आहे आपल्या वीरशैव लिंगायत धर्माचं भाग्य आहे आणि विशेष करून या आष्टी तथा आष्टी परिसराचं भाग्य आहे कारण की या ठिकाणी वीरशैव धर्माचे कळस स्वरूप असणारे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांची समाधी आहे आणि या समाधीमध्ये पाहत असताना तत्वज्ञान दिसत एवढंच नाही या समाधीकडे पाहत असताना आपल्याला इतिहास दिसतो त्या समाधीकडे पाहत असताना आपल्याकडं भगवान शिवाचं वैभव काय आहे जर आज लक्ष्मण महाराजांचा गाथा नसता तर भगवान शिवाचं वैभव कळालं असतं का धर्म पूर्ण होण्याकरता त्या धर्माला तत्वज्ञानाची गरज आहे आणि ज्या धर्माला तत्वज्ञान नाही तो धर्म इहलोकामध्ये सुख देईल पण परलोकामध्ये सुख देणार नाही पण वीरशैव धर्माचे कळस स्वरूप असणारे लक्ष्मण महाराज यांनी या धर्माला अभंगाचं तत्वज्ञान दिले गाऊ ते अभंग जाशी नाही भंग अनुकुमारंग उदयामाच म्हणजे भगवान शंकराला प्राप्त करण्याचं माध्यम सरळ सोपं म्हणजे अभंग आहे आणि ते अभंग एक नाही दोन नाही तीन नाही 5,500 अभंग कशाला म्हणतात 5,500 अभंगाचं रत्न गाथा आहे हा व्यवहारामध्ये रत्न आपण कुणाला म्हणतो मूढेही पाषाण रत्नेषु पाषाणाला रत्न मानणं हे हनुमंताला मान्य नव्हतं आणि म्हणून हनुमंताच्या हृदयामध्ये राम होते आणि पाषाणाला रत्न मानणारे शक्यतो समाधीजवळ येतच नाही लक्षात घ्या पाषाणाला रत्न मानणारे ते समाधीजवळ येत नाही ते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ते भ्रमण करत राहतात या संसारामध्ये पण माऊलींनी सांगितलेलं आहे दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष आश्रयाः महापुरुषांची संगती आणि मोक्ष प्राप्त व्हावा अशी जिज्ञासा आणि त्याकरता गुरु सानिध्य प्राप्त होणं हा पूर्वजन्मीचा ठेवा आहे आणि म्हणून तो ठेवा घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात कारण आजचा प्रसाद म्हणजे साक्षात साक्षात्कार देणारा प्रसाद आहे शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज हे समन्वयवादी संत होते समन्वय होता त्यांच्यामध्ये समन्वय इतका मोठा होता त्यांच्या अभंगाचे दाखले घेतले तर एक दाखला असा आहे शिवतोची राम जाना आणि रामतोची शिव माना हा जो संबंध आहे हा अत्यंत अन्योन्य भाव संबंध आहे तसा फुलामध्ये सुगंध आहे वेगळा करता येत नाही सूर्यामध्ये किरण आहे वेगळं करता येत नाही संतांमध्ये विवेक आहे वेगळा करता येत नाही तसा हा शिव आणि राम यांचा समन्वय साधणारे संत जगामध्ये कोण असतील तर ते वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज आहेत शिवसंत लक्ष्मण महाराज हे तत्वज्ञानी कसे होते त्यांनी दिलेला एक दृष्टांत आहे ते सांगतात मिठाची बाहुली समुद्राला भेटायला गेली कशा करता समुद्राची खोली किती आहे पहावी म्हणून ती समुद्राला मिळाली पण त्याची खोली सांगायला आली नाही देव पहावयाशी गेलो आणि देवची होरी गेलो हे लक्ष्मण महाराजांचं तत्वज्ञान आहे एवढंच नाही महाराज लक्ष्मण महाराज एवढे समन्वयवादी होते त्यांना खरोखर मला वाटते वेद अगम निगम उपनिषद प्रस्थांतरी पुराण या सर्वांचा तंतोतंत अभ्यास असणारी कृपा फलसिद्ध जगद्गुरूंची त्यांच्यावर होती यामध्ये तीळ मात्र शंका नाही
आणि म्हणून सांगितलेले गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शने समाधान, असणे की गा. समाधानाची प्राप्ती असणारा तत्व म्हणजे लक्ष्मण महाराज आहे. कारण त्यांच्यावर कृपा कुणाची आहे? कृष्णाला यमुनेमध्ये आणत असताना यमुनेला पूर आला होता. आता कृष्णाचं रक्षण कोण करणार असं त्यांच्या वडिलाला चिंता होती. पण कृष्णाचं रक्षण करण्यासाठी कृष्णाच्या डोक्यावर काळच असलेला आहे. शक्यतो सगळ्यांना काळ आला की घेऊनच जातो, पण कृष्णाचं रक्षण करतो. हे जसं कृष्णाचं नवल आहे, हा कृष्णाचा अधिकार आहे, तसा शिवसंत लक्ष्मण महाराजांचा अधिकार काय आहे? फलसिद्ध जगद्गुरु महास्वामीजी यांनी साक्षात्कार देणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्य महीतले परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या महाराष्ट्रामध्ये वीरशैव धर्म वृद्धीला जावा, वीरशैव धर्माचं ज्ञान प्रत्येक घरोघरी पोचावं, याकरता लक्ष्मण महाराजांनी व्रत घेतलं. पण हे व्रत स्वीकारताना इतर धर्मांचाही सन्मान कसा करावा हे शिकायचं असेल तर शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या गात्याकडे पाहावं. शिव समाजामध्ये फिरत असताना आपण बघतो, माझं म्हणलं की पोरग म्हणतात आणि दुसऱ्याचं म्हणलं की कार्ट म्हणतात. पण शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या जवळ आल्यानंतर ना असं वाटतं की हे सगळ्यांना आपलं करतात. हा कोण, हा कोण, हा कोण असे म्हणण्यापेक्षा हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा, हा जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी जगाला संदेश दिला. आणि हा अमुचा हा ज्यावेळी उच्चार आपल्या मुखातून होतो त्या ठिकाणी सदाचार. जगाला आपलं मानणं हा सर्वात मोठा सिद्धांत आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, ऐशिया संतांचे ओढे निर्भय हिंदो असं सांगितलं. संत म्हणजे काय असतात बघा, मातृवत परधारेषु परद्रव्येषु लोष्टवत आणि आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति संत. संत कुणाला म्हणावं पहा, मातृवत परदारेषु, परदारी म्हणजे परमातेला आई समान मानणं हे संतांचं लक्षण आहे. मातृवत परदारेषु, परद्रव्येषु लोष्टवत दुसऱ्याच्या धनाला माती समान मानणं ही संत वृत्ती आहे. आणि आत्मवत सर्वभूतेषु, जसा माझा आत्मा अजोनित्य आहे तसा इतरांचाही आत्मा आहे, ही भावना ज्या ठिकाणी जन्माला येते किंवा ही भावना ज्या संगतीनं प्राप्त होते त्या संगतीला आम्ही संत प्रसाद, गुरुप्रसाद असं म्हणतो. शिव ज्ञानोबा माऊलींचा एक दृष्टांत आहे. ज्ञानोबांच्या पायावर पाय टाकून मुक्ताई चालत आहे आणि चालत असताना त्या इंद्रायणीच्या काठावर ज्ञानोबांच्या दृष्टीला सुवर्ण मुद्रिका दिसते. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये प्रश्न होतो, स्त्री तत्व म्हणजे सोनप्रिय असणारं तत्व आहे. स्त्री आणि सोनं यांचं नातं लय वेगळं आहे. आणि म्हणून मला पुढलं काही सांगायचं नाही, तेवढंच समजून जा तुम्ही. आणि मग ज्ञानेश्वर माऊली आपल्या अंगठ्यानं ती सुवर्ण मुद्रिका वाळवंटामध्ये दाबतात. कारण पाठीमाग पावलावर पाऊल टाकून कोण चालते? मुक्ताई चालते. आणि ते दृश्य मुक्ताई पाहते आणि ज्ञानेश्वर माऊलींना म्हणते, ज्ञाना, माती आणि सोनं याच्यामध्ये तुला अजून भेद आहे. आणि म्हणून एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा माती आणि सोनं समान मानणारी मुक्ताई या ठिकाणी उपस्थित आहे. लक्षात ठेवा.
असं वेदांनी सांगितलेलं आहे मातेबद्दल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवता. ज्या ठिकाणी नारीचा गौरव, नारीचा सन्मान, नारीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवांना बोलवायची गरज नाही. म्हणून आज लक्ष्मण महाराजांच्या महोत्सवाच्या निमित्तानं, साक्षात्कार दिनानिमित्तानं एक देव आलेले नाही महाराज, एक देव आलेले नाही. जसं राम मंदिर स्थापन झालं आणि त्या राम मंदिराच्या स्थापने दिवशी 10 दिशातून देवता आल्या होत्या आणि राम मंदिराच्या स्थापनेला साक्ष झाल्या होत्या, तसं आज लक्ष्मण महाराजांना साक्षात्कार झाला याचं नवल पाहण्यासाठी अनंत दिशातून अनंत देव आलेले आहेत महाराज. पण ती पाहण्याची दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी प्राप्त व्हावी. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. त्याकरता गुरुप्रसाद जीवनामध्ये महत्वाचा आहे. अभंगाचं पहिलं गुरुप्रसादाची थोरी महिमा शे श्रेष्ठ भारी. गुरुप्रसाद आम्हाला श्रेष्ठ आहे कारण त्यांनी आम्हाला प्रिय मार्गातून काढून श्रेय मार्गाला प्राप्त करण्याचं साधन दिलेलं आहे, माध्यम दिलेलं आहे. म्हणून आम्हाला गुरुप्रसाद श्रेष्ठ आहे. नाहीतर आमचं जीवन कसं होतं, ध्यायतो विषयान् पुंसान् विषयस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो अभिजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिभ्रंशः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् विनश्यति. गुरुप्रसाद जर भेटला नसता नागेश महाराज तर विनाशच होता ना. आणि तो गुरुप्रसाद संतांच्यामुळे भेटला. आज लक्ष्मण महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला वीरशैव लिंगायत धर्मातील सद्भक्त येतात, यात नवल नाही महाराज. पण सर्व संप्रदायातील साधू संत येऊन या ठिकाणी नवल करतात. त्या म्हणजे आमचे सीताराम महाराज,
रोडगे आप्पा असतील, खके गुरुजी असतील, आमचे मनमत आप्पा असतील, ही सर्व विद्वज्जन आहेत. हे कुठेही जात नसतात, हे राजहंस आहेत. तुम्ही यांच्या समोर किती जरी पाणी टाकलं तर ते दूधच घेऊन जाणार आहेत. लक्षात ठेवा. असा मार्ग दाखवणारं तत्व म्हणजे संत तत्व आहे आणि म्हणून त्यांच्या दर्शनाला यायचं. नाही तर संत मार्ग आपण धरला नाही, संतांनी सांगितलेली वृत्ती आपण मान्य केली नाही तर बुद्धिनाश होणार आहे. आणि ज्याचा बुद्धिनाश झाला तिथं चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. विवेक संतांच्या दर्शनाचं फळ काय आहे? विवेकाची प्राप्ती. लक्षात आलं का? संतांच्या दर्शनाचं फळ काय आहे? विवेकाची प्राप्ती. आणि विवेक म्हणजे काय? नित्य अनित्य वस्तू विवेक. विवेक कशाला म्हणावं? नित्य कशाला म्हणावं? अनित्य कशाला म्हणावं? मग अनित्य कोण आहे? देह आहे. अनित्य कोण आहे? इंद्रिय आहे. अनित्य कोण आहे? अंतःकरण आहे. पण नित्य काय आहे? आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाची सोय ज्यांनी लावली असा प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाला की काम क्रोध लोभ नष्ट होतात. अभंगाचं दुसरं चरण. नाश होय षडरिपुचा. काम एषः, क्रोध एषः, लोभ एषः. ही जी 3 द्वार आहेत ही नरकाची द्वार आहेत. तस्मात जाग्रत जाग्रत. त्यामुळे जागे व्हा. आणि हे जाग करण्यासाठी संत येतात. ही तत्व प्रणाली आपल्याला प्राप्त व्हावी याकरता ते प्रसाद घेऊन आलेले आहेत. आणि म्हणून जगाच्या पाठीवर शिवसंत लक्ष्मण महाराजांनी हा जो अभंग 5 चरणाचा रचिला, या अभंगाच्या माध्यमातून मनुष्यामध्ये मनुष्यत्व येतं. साधारण घडा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विकत आणायचा म्हणलं तर आपण काय करतो? त्याचं परीक्षण करतो, परीक्षा घेतो त्याची. तो घडा छिद्र नसलेला असावा, तो घडा पाणी गिरपते का त्यातून आपण असं पाहतो, तो घडा परिपक्व अग्नीनं भाजलेला आहे की नाही पाहतो आणि मग त्याची किंमत करतो. तसं देवाजवळ जायचं आहे म्हणजे आपली सुद्धा देव किंमत करणार आहे, परीक्षा घेणार आहे. मग आपली परीक्षा घेताना आपल्याला देवानं 3 प्रकारची शरीर दिलेली आहेत. स्थूल शरीर, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर. या 3 शरीरावर मल विक्षेप आणि आवरण नावाचे मळ साठलेले आहेत. त्यामुळं ही मळ काढण्याचा साबण फक्त आणि फक्त कुणाकडे आहे? तर तो संतांच्याकडे आहे. शिव
मड काढणारा साबण संतांच्याकडे आहे म्हणलं तर थोडस कमी वाटेल. अहो त्यांनी पदपर्श जरी जमिनीला केला तर भूमी पवित्र येते. पादाग्र रेणो यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम. मनुष्याला पावन करणं यामध्ये नवल नाहीये, पण भूमीला सुद्धा पावन करणारं तत्व म्हणजे संत तत्व आहे. म्हणून त्यांना शरण जावं. शिवहर संत तत्व किती महान आहे पहा. एकदा अहंकार आला पृथ्वी मातेला आणि ती पृथ्वी माता म्हणू लागली मै बडी मै बडी मै बडी. तिला उत्तर मिळालं तू काहे की बडी, तू तो शेष के माथे पे पडी. पृथ्वी मातेचा अहंकार त्या ठिकाणी शांत झाला आणि शेषराज अहंकार झाले आणि ते म्हणू लागले मै बडा मै बडा मै बडा. शेषराजांना सुद्धा सांगितलं तू काहे का बडा, तू तो शंकरजी के गले में पडा. त्यांना असं सांगितलं ते म्हणले मग गप्प बसाव. नाहीतर ते सुद्धा म्हणले नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. अशा पद्धतीची वृत्ती धारण केली शेष राजांनी आणि भगवान शंकराच्या जवळ आश्रयाला राहिले. मग भगवान शंकर म्हणाले आता आम्हीच मोठे आहोत है की नाही. मग भगवान शंकरांना सुद्धा सांगितलं. भगवान शंकर म्हणू लागले मै बडा मै बडा मै बडा. भगवान शंकरांना सांगितलं तुम्ही मोठे नाही, तुमचं आत्मलिंग रावणानं लिहिलेलं म्हणले. कुणी लिहिलेलं आहे? रावणानं लिहिलेलं आहे. मग रावण म्हणू लागले मै बडा मै बडा मै बडा. रावणाला सांगितलं तू काहे का बडा, तू तो रामजी के एक बाण से उडा. काय सांगितलं तू रामाच्या एका बाणानं तुझा ध्वंस झाला, विनाश झाला, तू काहे का बडा. मग रामजी म्हणाले आता आम्हीच मोठे आहोत. रामजींना सुद्धा सांगितलं. रामजी म्हणाले मै बडा मै बडा मै बडा. त्यांना सुद्धा उत्तर देण्यात आलं तू काहे का बडा, तू तो हनुमानजी के हृदय में पडा. मग सगळ्यांना प्रश्न पडला की या जगामध्ये मोठं आहे तरी कोण. पृथ्वी म्हणाली मी मोठी नाही, शेषराज म्हणाले मी मोठा नाही, शंकरजी म्हणाले मी मोठा नाही, रावण म्हणाला मी मोठा नाही, राम म्हणाले मी मोठा नाही. तर मोठं कोण आहे त्याकरता संत असले पाहिजे. आणि मग तुलसीदास आले आणि सांगितलं भगवान से भक्त न बडे. काय सांगितलं? भगवान से भक्त न बडे कह गए संत सुजान. मग हनुमानजी म्हणाले रामजी म्हणू लागले मै बडा मै बडा मै बडा. मग रामजींना उत्तर दिला तू काहे का बडा, तू तो हनुमानजी के हृदय में पडा. ज्याच्या मनामध्ये संतांच्या विषयी गुरुविषयी प्रेम आहे तोच जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि ते श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी अंतःकरणातला मी आणि तू पणा घालवावा. Hare
तूपन हानु रे सुख क्षयी घेई रे. या ठिकाणी नेमका अभंगाच्या तिसऱ्या चरणावर आलो आणि राजनीती आणि धर्माचं मिलन झालं. लक्षात घ्या. आणि राजनीती आणि धर्माचं मिलन तेव्हाच होऊ शकतो. मी तू पण हा नुरे रे. लक्षात आलं का? हे मिलनाचं कारण काय आहे? मी आणि तू पणा इथून निघून गेलेला आहे. आणि म्हणून आमच्या फलसिद्ध मठाचे आत्मीय शिष्य असणारे राजनीतीमध्ये अत्यंत उंच भरारी घेतलेली आहे, पण धर्मनीतीमध्ये सुद्धा मठाला कधीही न विसरणारे घाल फिरे आकाशी तिथे लक्ष पिल्ल्यापाशी असं तत्व. राजनीती मधला जो नीती शब्द आहे तो धर्मातूनच आलेला आहे. आणि म्हणून ज्यांना राजनीती करायचे त्यांनी धर्माला विसरू नये, नाहीतर दुर्योधन व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून दुर्योधनाची वृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. कारण कलियुगामध्ये मायेचा प्रभाव एवढा मोठा आहे की या मायेच्या प्रवाहामध्ये वाहत असताना आपण वाट चुकू शकतो. आणि ती वाट आमची चुकली नाही पाहिजे याकरता आशीर्वाद घेण्याकरता आलेले या परिसरातील उत्तम असं नेतृत्व असणारं राजनीतीचं राहुल भैया लोणीकर यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांना आशीर्वाद लक्ष्मण महाराजांचा, सिद्धलिंग शिवाचार्यांचा आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व करणारे आमचे आत्मीय विश्व चैतन्य शिवाचार्य महाराजांचा प्राप्त झालेला आहे. श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राहुलजी एक सांगतो, इथला आशीर्वाद इतका मोठा आहे, जितने तारे गगन में उतने शत्रू होय. गगनामध्ये जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे जरी तुमचे शत्रू निर्माण झाले, पण हितली कृपा झाली. कृपा करे एक रघुबीर बाल न बाका होय, बाल न बाका होय. अशा पद्धतीचा मी तू पण हा नुरे रे सुख अक्षयी घेई रे. आणि एवढंच नव्हे, आणि त्यांनी या ठिकाणी शिष्य या नात्यानं मठाचं, सिद्धेश्वर मठाचं बांधकाम गावातलं केलेलं आहे. या ठिकाणचं काम आता चालू आहे. गट्टू या ठिकाणी जे बसलेले आहेत ते काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. ह्या समोरचा जो रोड आहे बघा, देवाच्या दरबारामध्ये ऐश्वर्य जे देतात त्यांच्या घरामध्ये मोक्षाचं ऐश्वर्य आल्याशिवाय राहत नाही. इथं तुम्ही कामाचं ऐश्वर्य द्या आणि तुमच्या घरामध्ये मोक्षाचं ऐश्वर्य येईल. आणि जिथं मोक्ष आहे तिथं नस पुनरावर्तते. आता मागण्याची इच्छा नाही अशा वृत्तीचा भाव आज या ठिकाणी प्रकट झालेला आहे. आणि त्याला कारण एकमेव कोण असतील तर शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. एवढंच गोष्ट नाही, मला त्यागाशिवाय काय घडत नाही. शिवसंत लक्ष्मण महाराज घराघरामध्ये पोचावे म्हणून आमच्या मालेगाव नगरीचे आमचे सोमवारे मामा यांनी 50,000 रुपये देऊन लक्ष्मण महाराजांचा शिवपाठ गेल्या वर्षी छापला. आणि आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये लक्ष्मण महाराजांचा शिवपाठ आहे. कुणाच्या घरामध्ये नाही? हात वर करा. कुणाच्या घरामध्ये नाही? त्यांना पाहिजे असेल तर ते स्टॉल लावलेला आहे. जाताना एका वेळेस जेवण करू नका, पण शिवपाठ घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि शिवपाठ न घेता जर जेवला तर ते पचणार. आणि म्हणून लक्षात ठेवा, पोटाची भूक क्षणिक भूक काय, पण बुद्धीची भूक ही अत्यंत महान आहे. आणि ती भूक म्हणजे काय आहे? मेतू पण हा नुरे रे आणि सुख अक्षयी घेई रे. आणि मग तो ब्रह्मानंद प्राप्त करायचा असेल तर काय करावं? तर आपल्याला ज्ञानाची मूर्ती पाहिजे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्तीम. आणि तो ब्रह्मानंद ज्ञानात ऐवल्य तू कैवल्यम असे असणारे सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ही ज्ञानाची मूर्ती तर आहेच. पण प्रेम पाहायचं असेल तर प्रेमाची ही मूर्ती आहे. करुणा पाहायचं असेल तर करुणाची ही मूर्ती आहे. लक्षात ठेवा. पण या ठिकाणी येत असताना आंधळहून येऊ नये. या ठिकाणी असताना श्रद्धा असायला पाहिजे, निष्ठा असायला पाहिजे. नाहीतर 6 आंधळ्यांनी हाती पकडला महाराज. 6 आंधळ्यांनी हाती पकडला आणि त्या 6 आंधळ्यांना प्रश्न केला, हातीचं स्वरूप सांगा, हातीचं स्वरूप सांगा. ज्यानं शेपटी पकडली ते म्हणला चिवाटी सारखा आहे. हाती चिवाटी सारखा आहे, जा की सोंड समोर कळतंय पाईप सारखा आहे. दुसरा म्हणला पाईप सारखा आहे. तिसरा म्हणला पिल्लर सारखा आहे. चौथा म्हणला ज्यानं पोटाला पकडलं होतं तो म्हणला एखाद्या डोंगरासारखा आहे. ज्यानं कानाला पकडलं तो म्हणला सुपासारखा आहे. पण हाती खऱ्या अर्थानं असा आहे का? पण हाती खरा कसा आहे हे जाणायचं असेल तर श्रद्धेनं सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणावर या.
श्रद्धेनं सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणावर या. निश्चित खऱ्या अर्थानं हाती कसा आहे हे कळाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला कळालं शिवाय. आणि हे कळणं म्हणजे ब्रह्मानंद आहे. चौथं चरण सुख ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंदी होय, ब्रह्मानंदी होय, ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंदी होय, ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंद होय, गगनी आनंदमय. आनंद देणारा तत्व ज्ञानात तू कैवल्यम. कैवल्य म्हणजे आनंद आहे आणि आनंद म्हणजे कैवल्य आहे. आणि कैवल्य आणि आनंद ज्या ठिकाणी वसतीला येतात ते म्हणजे गुरुतत्व. आणि त्या गुरुतत्वाला आम्ही ब्रह्मानंद असं मानतो. आणि हा ब्रह्मानंदाचा रस कसा आहे शास्त्राने सांगितला. रसो वैसह. तो रसस्वरूप आहे. आणि असा रस सेवन करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी आलो. आणि अशा रसाचं प्रदान करणारं तत्व म्हणजे सिद्धलिंग शिवाचार्य आहेत. आणि त्यांचं आगमन आता या ठिकाणी होत आहे. गुरुराज
परमानंद होय गगनी आनंद न माय. ज्यांच्या येण्यानं एवढा आनंद प्राप्त होतो तर त्यांच्या संगतीत किती आनंद असेल याचा विचार करा. आणि म्हणून सत्संगती किम न करोति पुंसाम अशा तत्वाचं धर्म सिंहासनावर विराजमान झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय, येणाऱ्या काळामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज हे वीरशैव धर्माचे कळस आहेत. आणि म्हणून इथलं ऐश्वर्य वाढवणं हे शिव कीर्तनकारांचं कर्तव्य आहे. नुसतं अभंग घेऊन कीर्तन केल्यावर भागणार नाही. ज्या ज्या गावामध्ये आपण जाऊ त्या त्या गावामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या समाधीचं वैशिष्ट्य आणि वैभव आपण वर्णन केलं पाहिजे. संतांचे अभंग घेऊन घर बांधणारी लोक आम्ही पाहिलेले आहेत, पण संतांचे अभंग घेऊन संतांची समाधी बांधणारे शिवकीर्तनकार आम्हाला बघायचे आहेत. लक्षात आलं का? आणि ते शिवकीर्तनकार आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आमचं अधिष्ठान जे आहे ते अत्यंत मजबूत आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा पद्धतीचा आनंद या 3 दिवसामध्ये आपण सर्वांनी घेतलेला आहे. कुणी या 3 दिवसामध्ये कुणी अन्नदान केलं असेल, कुणी उदकदान दिलं असेल, कुणी मंडप सेवा घेतली असेल, कुणी साऊंड सेवा घेतली असेल, कुणी पुष्पहार सेवा घेतली असेल, कुणी कीर्तन सेवा घेतली असेल, कुणी प्रवचन सेवा घेतली असेल, कुणी फक्त ऐकण्याचं काम केलं असेल, कुणी फक्त त्याचं काम केलं असेल. कळालं तुम्हाला? त्या सर्वांचं स्वागत आहे, कारण हे सुद्धा आम्हाला पाहिजे. अन्नदानम महादानम विद्यादानम ततःपरम अन्नेन शनिका तृप्ती यावत जीवम तु विद्या. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचं पीठ म्हणजे साखरखेडा पीठ आहे. आणि त्या पीठाचा आशीर्वाद घेऊन संत सुद्धा घडतात. गुरु हा संत कुळीचा राजा. राजनीतीमधले राजे 5 वर्षासाठी असतात, पण एकदा सद्गुरूंनी आशीर्वाद दिला की चंद्र सूर्य असे पर्यंत पद प्राप्त होतं. आणि त्या पदाचा महत्व पाहायचं असेल तर शिवसंत लक्ष्मण महाराजांचं दर्शन घ्या. ते पद आहे. चंद्र सूर्य आपण जाणारे येणारे पाहुणे आहोत, पण समाधी अपौरुषीय समाधी येते. तिचं वर्णन वाणीनं करता येत नाहीत. आणि म्हणून अशा समाधीच्या ठिकाणी तुम्ही जर 1 दाना दिला तर घरामध्ये 10 दाणे आल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकरी काय करतो? शेतामध्ये 1 दाना पेरतो आणि काढायला गेल्यावर पोतं घेऊन जातो. तसं हे पीठ आहे लक्ष्मण महाराजांचं. लक्षात ठेवा, या ठिकाणी पत्रम पुष्पम फलम तोयम या विधीप्रमाणे तुम्ही जे काही त्याग कराल तो त्याग म्हणजे घरातलं ऐश्वर्य वाढणार, बुद्धीतलं ऐश्वर्य वाढणार आणि धर्माचं ऐश्वर्य वाढणार. आणि ते ऐश्वर्य वाढवणारी मंडळी म्हणजे भक्त आहेत. आणि त्या भक्तांनी येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण महाराजांच्या समाधीचं काम दिव्य आणि भव्य अशा पद्धतीनं करायचं आहे. काही दिवसातच त्याचं टेक्चर येणार आहे. परवाच राजस्थानची काही मंडळी या ठिकाणी येऊन तिथला परिसर पाहून गेली. एक टेक्चर तयार करणं चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या तमाम शिवकीर्तनकारांना, तमाम शिवप्रवचनकारांना, भजनी मंडळांना, गावकऱ्यांना, नवे प्रत्येक जाती धर्मीयांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो, या ठिकाणी या लक्ष्मण महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आणि म्हणून लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणामध्ये
पद म प ग म रे ग नि म ग नि रे वा वा सा टाळी नि रे ग म प ग म ध नि टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा ना जन्मा जन्मा मृत्यू सुख जन्मा जन्म मरण आ
जन्ममृत्यू नाश होय नाश जगरे नाश होय षडर पोचा नाश होय नाश हे नाश होय षडा पोचा हे नाश होय हे नाश होय नाश होय तुझ्या चरणासे पलसिता तुझ्या चरणासे पलसिता जीवनाचा शेवट व्हा पलसिता जीवनाचा शेवट व्हा पलसिता जीवनाचा शेवट व्हा राजा घेताचे स्वामीचा रसा घेताचे स्वामीचा लक्ष्मण म्हणे
घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो. लक्ष्मण महाराजांनी जसा प्रसाद दिला तसा काल या ठिकाणी शंखनाद झाला. आमच्या कुरुंदा नगरीचे विश्वनाथ स्वामी उर्फ बाळू महाराज तथा वेदमूर्ती शिवकीर्तनकार नागेश महाराज यांनी ज्या पद्धतीनं देहू येथे तुकोबारायांचं गाथा मंदिर आहे तसं याही ठिकाणी लक्ष्मण महाराजांचं मंदिर व्हावं याकरता 31,000 रुपयाची देणगी या ठिकाणी गुरुमाऊलींच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे. त्यांना सुद्धा गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे. संस्थान थोरला मठ वसमत तर्फे 1 लाख रुपये या मंदिर बांधकामासाठी मीही जाहीर करतो. ठीक आहे, 2 लाख रुपये बस. मग तुम्ही 3 लाख आता. संस्थान थोरला मठ तर्फे 2 लाख रुपये या मंदिराच्या बांधकामासाठी आम्ही देत आहोत. कांच बसवेश्वर मठ संस्थानातर्फे 1 लाख या ठिकाणी आलेले आहेत. आणखी कुणाकुणाला द्यायचे असतील त्यांनी द्यावं, कारण हे मंदिर कुठल्या व्यक्तीचं नाही. काय माप्पा नाव तुमचं? कापशे आप्पा. किती? कापशे आप्पांचे सुद्धा 1 लाख रुपये आलेले आहेत. तुम्हाला गुरुमाऊली लक्ष्मण महाराजांचा धन्यवाद आहे. सर्वांनी सडळ हातानं द्यायचं आहे. मागितल्यानं खीर मिळते आणि न मागितल्यानं तूप मिळतंय, हा लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण तुपाचे भागीदार आहोत, दुधाचे नाहीत. या न्यायानं सर्वांनी द्यायचं आहे. गुणाजी आप्पा एकनाथ आप्पा वागदरे यांनी मूर्तीसाठी 1,10,000 रुपये दिलेले आहेत. हो. मधुकर मोरे आष्टी यांनी सरपंच आहेत, त्यांनी 1,01,001 रुपये दिलेले. धन्यवाद. पिलाप्पा विश्वनाथ उदे यांच्या स्मरणार्थ सदाशिव उदे यांच्यातर्फे 1 लाख रुपये आलेले आहेत. धन्यवाद. विश्वंभर मनोहर उदे यांनी 1,00,000 रुपये दिलेले आहेत. पांडुरंग अप्पा भगवान अप्पा बागदरे मूर्तीसाठी 21,000 रुपये दिलेले आहेत. रमेश मल्लिकार्जुन अप्पा उमरे यांनी 1,51,000 रुपये दिलेले आहेत. ओमकार मनमत अप्पा उमरे यांनी 1,11,011 रुपये दिलेले आहेत. या सर्व बाबासाहेब आवटी यांनी सुद्धा 1 लाख रुपये दिलेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अशा पद्धतीचा मोगरा फुलला, मोगरा फुलला आणि फुले बेचुतासी बहारवाला म्हणजे डॉक्टर उमरे साहेब 1,00,000 रुपये. मागही त्यांनी 1,00,000 रुपये दिले होते ग्रंथ छापण्यासाठी. आजही मंदिर बांधण्यासाठी 1,00,000 रुपये. आणि आजचा महाप्रसाद प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्युपजायते याकरता सुद्धा 1,00,000 रुपये दिलेले आहेत. निश्चितच तुमची ही असीम कृपा. हवगी पन्नासे यांनी 21,000 रुपये दिलेले आहेत. उत्तम. आमच्या धर्मासाठी तुम्ही एवढा मोठा गळा दिलाय, याच्यापेक्षा वेगळं काय नको होतं. तरी सुद्धा गुरुच्या दरबारामध्ये आपली उतराई काहीतरी ठेवली पाहिजे. हा भाव 21,000च्या रूपाने हवगीजींनी ठेवलेला आहे. धन्यवाद. आणखीन कुणाला द्यायचं असेल तर सांगा, का तर आता गाडीवरनं स्टेशनवरनं गाडी सुटणार आहे. वाजवायचं का हॉर्न? असू दे. नंतर ना महाराजांना भेटून तुम्ही बाकीच्या आपल्या ज्या भावना आहेत. भीमाशंकर राजमाने यांच्याकडून सुद्धा 21,000 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. महाराज तुम्ही काम चालू करा. आपण बांधता बांधता आपले हात थकतील, पण इथं पैसा कमी पडणार नाही. एवढा मोठा आशीर्वाद सिद्धलिंग शिवाचार्य माऊलींचा आहे, लक्ष्मण महाराजांचा आहे. ओमकार अप्पा दुकानदार 51,000 रुपये यांनी दिलेले आहेत. प्रणिता बालाजी सेलुकर 51,000 रुपयाची भेट रोख आलेली आहे. धन्यवाद. आणखीन कुणाचं नाव घ्यायचंय का? म्हणजेच पहा, या ठिकाणी देणगीदारांनी सद्भक्तांनी देणगी दिली. त्याच्या पाठीमागचा उद्देश, काल एकानं मला विचारलं, महाराज मी या ठिकाणी 1,00,000 रुपये देणार आहे. याचं मी म्हणलं कशासाठी देत आहे? तर महाराज हे म्हणजे मोक्षाचं दालन आहे. मग त्यावेळी मला लक्षात आलं, लक्ष्मण महाराजांची समाधी म्हणजे काय आहे? अपवर्गाची प्राप्ती आणि प वर्गातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी जे देतील ते सगळं अपवर्गाला प्राप्त होणार आहे, म्हणजे मोक्षाला प्राप्त होणार आहे. आणि मोक्ष म्हणजे लक्ष्मण महाराजांचा कळस आहे. शिवहर हो.
आशिष सदानंद गोरेगावकर यांच्याकडून सुद्धा 21,000 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. डोंगरे नागनाथ डोंगरे 21,000 आलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद. हा आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असा मृदंग ज्यांनी वाजवला असे आमचे मरुसिद्ध महाराज यांना सुद्धा धन्यवाद आहे. पेटी मास्तर आमच्या कुरुंदवाडीचे यांना सुद्धा धन्यवाद आहे. हरी आणि हराचं ऐक्य साधणारं धर्मपीठ आपल्याला या ठिकाणी भेटलं, म्हणून सर्वांनी एकदा हात जोडून लक्ष्मण महाराजांना नमस्कार करूया. अशीच हरिहराची भेट दरवर्षी व्हावी आणि त्यातून ऐक्याचा प्रसाद आपल्याला चाखावयास मिळावा ही अपेक्षा त्यांच्या ठिकाणी करूया. आणि पुढचे देणगीदार या ठिकाणी आलेले आहेत. भास्कर आबा देवडे आमच्या संप्रदायाचं भूषण आहे आणि सदैव भजनामध्ये दंग असणारं तत्व म्हणजे भास्कर आबा आहे. त्यांच्याकडून सुद्धा 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. बबनआप्पा उमरे यांच्याकडून सुद्धा 51,000 रुपये आलेले आहेत. आणि लक्ष्मण महाराजांना चांदीचा मुकुट घातलेला आहे बघा. टाळ्या वाजवा एकदा. गीतेश स्वामी हे लाईव्ह कीर्तन बघत आहेत. लाईव्ह कीर्तन वरनं ऑनलाईन दक्षिणा आलेली आहे 2100 रुपयाची. वाजवा टाळ्या. अन्नपूर्णाबाई होकर्णे चितळी पुतळी करणे अन्नपूर्णाबाई करणे चितळी पुतळी 5,000 रुपये आलेले आहेत. माईला सुद्धा धन्यवाद आहे. आनंदताई यादव अनंता यादव 21,000 रुपये यांच्याकडून भेट आलेली आहे. आपल्याला धन्यवाद आहे. सांगा 2100 रुपये आलेले आहेत, मी सांगितलं तेव्हाच. आणि म्हणून असं सांगितलं जातं, आकाशाला शोभा चंद्राची आहे आणि आपल्या धर्माला शोभा लक्ष्मण महाराजांची आहे, कारण त्यांचा गाथाच त्या पद्धतीचा आहे. आणि म्हणून आपल्या वीरशैवच नव्हे सकल संप्रदाय पंथांना एक आदर्श असणारा गाथा लक्ष्मण महाराजांचा आहे. म्हणून गाथा मंदिर जसं देहू मध्ये आहे त्याच प्रतीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला बांधायचं आहे. हा भाव या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घ्या. लिंगैक्य सुशीलाबाई लांडगे यांच्याकडून 11,000 रुपयाची गुरुचरणी दक्षिणा जाहीर झालेली आहे. चला. राजेश विश्वनाथ राऊत यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये आलेले आहेत. आता उर्वरित सर्व काही देणगी आहे तुम्ही प्रत्यक्ष महाराजांना भेटून त्यांना देऊ शकता. आणि या आष्टीनगरीतील सर्व सद्भक्तांना एक सूचना आहे की बाहेरून तर दान येईलच येईल, पण आपलं दान सुद्धा विशेष रूपानं या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं उमरे आप्पा असतील, आमचे आवटी असतील, आणखीन ज्यांनी देणगी दिलेली आहे, अशा पद्धतीनं गावातील सकल जाती पंथातील लोकांनी हे लक्ष्मण महाराजांचं मंदिर म्हणजे फक्त एका धर्माचं नसून हे अखंड भारतीयांचं आहे, अखंड विश्वाचं आहे. लिंग आमुचे जीवन लिंग ब्रह्म सनातन हा भाव या मंदिराच्या देवतेचा तथा संतांचा दर्शन घेताना आपल्या मनात प्रकट होण्याकरता सगळ्यांचा हातभार या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता लागला पाहिजे. शिवहर. पहा, लक्ष्मण महाराजांच्या सानिध्यामध्ये शेतामध्ये काम करणारा एक शेतकरी श्री विश्वनाथजी त्यांनी कष्टाची परी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको असा भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये सदैव नांदतो असे आमचे विश्वनाथजी यांनी सुद्धा लक्ष्मण महाराजांच्या चरणी 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. धन्यवाद. लिंगाप्पा रायाप्पा अकोली यांच्याकडूनही 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. राजेश सुभाषाप्पा खिस्ते 1,01,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. भीमाशंकर साडेगावकर उगडी धामणगाव 11,000 रुपये रोख या ठिकाणी त्यांनी दिलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद.
ओमकार तुझं काय सांगू? बोला 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 लवकर बोला. ज्ञानेश्वर वागदरे 5131 रुपये आलेले आहेत. 5551. धन्यवाद. अशा पद्धतीच्या देणगी या ठिकाणी येत चाललेल्या देणाऱ्यांना धन्यवाद आहे. जे देणारे आहेत त्यांनाही धन्यवाद आहे आणि जे नंतर ना फक्त पाहायला येणार आहेत त्यांनाही धन्यवादच आहेत. कारण सगळ्यांचे धन्यवाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. नानासाहेब साखरे, बालासाहेब साखरे यांच्याकडून उर्फ सोनू यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि अशा पद्धतीनं सकल भागातून या ठिकाणी देणगी आलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या वसमत परिसरातून कुंज असेल, सेलू असेल, दोनवाडा असेल, पिंपरण असेल, हिंगोली जिल्ह्यातून असतील, नांदेड जिल्ह्यातून असतील, काही लोक पालख्या घेऊन आलेले आहेत, काही लोक पायी आलेले आहेत. काल शेख राजूर येथून फक्त एक माणूस पायी शेख राजूर ते लक्ष्मण महाराजांच्या समाधीपासून पायी चालत आला. आणि मी त्यांना विचारलं, महाराज तुम्हाला वाटत नाही येताना काही कमी पडलं का? मग त्यानं मला एक वाक्य सांगितलं, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. आम्ही एकदा लक्ष्मणांच्या चरणावर आल्यावर आमचं योग आणि क्षेम वहन करणारा तो आहे. महाराज सगळ्यांनी आम्हाला सेवा केली असा आशीर्वाद देणारं तत्व म्हणजे संत लक्ष्मण महाराज आहेत. पण या ठिकाणी जेवढं द्याल तेवढं आपल्या घरी वाढणार आहे एवढा भाव प्रकट करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी नगरीमधील तरुणांच्या बद्दल एकदा टाळ्या वाजवा. तरुणा भागात हे सर्व तरुण एका ठिकाणी आले आणि महाराजांच्या हाताला हात लावून त्यांनी धर्म कार्य हाती घेतलं. आणि ज्येष्ठांच्या सुद्धा टाळ्या वाजवा. त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि हे सर्व घडण्यासाठी आशीर्वाद लागतो. आणि तो आशीर्वाद सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचा लाभला आणि तो लाभतच राहणार आहे अशा पद्धतीचा भाव प्रकट करतो. आणि या ठिकाणी थांबतो. गुरुराज माऊली, गुरुराज